महाडमध्ये पावसाळ्यापूर्वी आपत्ती निवारण आढावा बैठक. मंत्री भरत गोगावले यांचं समन्वयानं काम करण्याचं आवाहन. 2021च्या महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर महाड इथं पावसाळ्यापूर्वीच्या आपत्ती व्यवस्थापनाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली. शासकीय विश्रामगृहात दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत तब्बल 4 तास चाललेल्या या बैठकीत मंत्री भरत गोगावले यांनी सर्व विभागांच्या पावसाळ्यापूर्व व पावसाळ्यातील उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री गोगावले म्हणाले की शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी व जनतेनं समन्वयानं आणि सहकार्याच्या भूमिकेतून काम करावं. 2021 सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी आतापासूनच सतर्क राहणं गरजेचं आहे. बैठकीतील मुद्दे: पाणी टंचाईवर भर. चालू वर्षी भेडसावणारी भीषण पाणी टंचाई लक्षात घेता महाड शहर व तालुक्यातील जनतेनं पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन मंत्री गोगावले यांनी केलं. वीज वितरण विभागानेही अधिक तत्परतेनं नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध राहावं असे निर्देश त्यांनी दिले. अवकाळी नुकसानीची तातडीने भरपाई. मागील 4 दिवसात महाड पोलादपूरमध्ये झालेल्या अवकाळी चक्रीवादळामध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचे आदेश प्रांताधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले. नदीपात्रातील गाळ उपशावरून अधिकाऱ्यांना खडेबोल. सावित्री, काळ व गांधारी नदीपात्रातील सुरू असलेल्या गाळ उपसा कामांबाबत आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत मंत्री गोगावले यांनी आक्रमक भूमिका घेतली. गाळ काढण्याची कामं योग्य पद्धतीनेच पूर्ण व्हायला हवीत. ही कामं ठेकेदारांसाठी नसून महाडकर जनतेच्या हितासाठी व संरक्षणासाठी आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं. आगामी 15 वर्षासाठी नदीपात्रातील गाळ कायमस्वरूपी काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितलं. अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना. सुरू असलेल्या विविध कामांमध्ये आडवाडवी करू नका. तांत्रिक बाबींचा बाऊ करून जनतेसाठी प्रस्तावित असलेली कामं पडणार नाहीत याची काळजी घ्या असे स्पष्ट आदेश मंत्री गोगावले यांनी अधिकाऱ्यांना दिले. कोकणातील शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजचा आग्रह. आंब्यावरील गळालेला मोहर हे कोकणातील शेतकऱ्यांसाठी मोठं संकट ठरलंय. यासाठी शासनानं कोकणासाठी स्वतंत्र निकष व पॅकेज निर्माण करावेत. यासाठी आपण आग्रही असल्याची माहिती मंत्री गोगावले यांनी दिली. नुकसानीच्या निधीबाबत शासन स्तरावर चर्चा सुरू असून योग्य निर्णय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या बैठकीला महाडचे प्रांताधिकारी पोपटराव उमासे, तहसीलदार महेश शितोळे, महाड शहर पोलीस निरीक्षक संदीप भोसले, उपसभापती सुरेश माडिक, जिल्हा परिषद सदस्य मनसूर ताज, माजी नगरसेवक डॉक्टर चेतन सुर्वे, शहर संघटक सिद्धेश पाटेकर यांच्यासह जवळपास 20 ते 25 विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. महापुरामध्ये बाधित झालेल्या सर्व नागरिकांना सुरक्षित ठेवणं ही शासनाची कर्तव्यपूर्ती अशी भावना मंत्री गोगावले यांनी व्यक्त केली. आमची पावसाळ्यापूर्वीची जी काय मीटिंग असते त्या संदर्भामध्ये आज आमचा आढावा घेतला होता की महाड शहरामध्ये पहिलं तर पाणी शिरू नये म्हणून त्याच्यावरती आमची जास्त वेळ विचारविनिमय झालेला होता. इतर खात्यांचे आढावे आम्ही घेतले. MSCB असेल, बांधकाम असेल, नॅशनल हायवे असतील, कृषी असेल, पाणीपुरवठा असतील, सगळेच यांचा सगळ्यांचा जी मान्सूनपूर्वीची आढावा मीटिंग होती आणि त्याच्यामध्ये आलेले सर्व अधिकारी वर्गांकडनं आणि आमचे असणारे काही सभापती, उपसभापती, सदस्य, आमचे प्रांत, तहसीलदार, शो हे सगळेच मंडळी यांच्याकडं आमचा हा आढावा घेतला आणि बऱ्यापैकी काम चालू आहे. अडचणीचं काय तसं कुठं कोणाची काय आलं नाही. काही MSCBची काय लाईट जाते किंवा काय हाच एक मोठा प्रश्न येतो. पण आता वादळ वारा होतो आपण पाहताय. आता आम्ही आदेश पारित केलेले आहेत की जे काय नुकसान झालेले त्यांना त्वरित भरपाई द्या. मग भले जी काय असेल, औषधं असेल किंवा पूर्णत्व असेल. पूर्णत्व फार काय नाही दिसत पण औषधात आहे. म्हणजे कोणाचे पत्रे उडाले, कोणाची भिंत पडले, कोणाचे काय अशा प्रकारे. तर तो एक भाग आहे. तर ते कलेक्टर साहेब कुठंतरी मिटिंगला आहेत, फोन त्यांचा लागला नाही. तर तो लागल्यानंतर त्यांना त्वरित जे काय असतील पंचनामे झाले असतील ते वर्ग करायला सांगितले. त्यानंतर मग जे ज्या काय आता नुकसान इतर काय झालेले आहेत त्याबद्दल थोडी चर्चा झाली. पण आम्हाला महाड शहराला पाणी पुरवठा करणं आणि तिकडची काही 22 गावं ज्या कोतेरी धरणावरती कोतुर्डे धरणावरती जे अवलंबून आहेत त्याच्याबद्दल चर्चा झाली. त्यानंतर जे काय आत्ता पाणी टंचाईला सामोरं जायचं आहे त्याबद्दल थोडंसं पाणी सांभाळून वापरावं जनतेला आव्हान करतो आहे आम्ही. कारण पाऊस जर उशिरा झाला, लांबवला तर मग थोडं पाण्याची टंचाई भासेल. म्हणून पाणी जपून वापरा हा आमचा सल्ला आहे. आणि बाकी मग इतर राज्याभिषेक सोहळ्याची मीटिंग परवा लागणारच आहे. त्याबद्दल थोडंसं पोलीस डिपार्टमेंट त्यांच्याशी आमची चर्चा झाली.
आणि मग अदरवाईज कार्यकर्त्यांनी जे काय मुद्दे उपस्थित केले होते आपापल्या परीने, कोणाला काय अडचणी भासत होत्या त्याचं थोडं निरसन आम्ही केलं आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मीटिंग संपवली आम्ही. आणि आता आपण आलात, आपलं सगळ्यांचं अभिनंदन. कारण वस्तुस्थिती आहे, त्यातले एक प्रतिनिधी तुमचे बाळ आणि सुरेश होते तिथं. तुम्ही आतमध्ये का ना आलात का माहिती नाही, पण असू द्या. आज जी काय मीटिंग झालेली आहे ही मान्सूनपूर्वीची आणि वस्तुस्थितीची मीटिंग आम्ही घेतलेली आहे. आम्ही फळ झाड लागवडीच्या ह्याच्यावरती, बांबू लागवडीवरती जरा जास्त लोकांना जोर द्यायला सांगितला, कारण ही भविष्य काळातली त्यांची संपत्ती आहे. एकदा एक आंब्याचं झाड लावलं कधी अनेक वर्ष त्याला फळं देत राहतं. एक फणसाचं झाड लावलं तर अनेक वर्ष त्याला फणस येत असतात. तशी बांबूची लागवड केली तर ते वर्षानुवर्ष चालतात. अशी जी काय अनेक झाडं आहेत की तुम्हाला ते नगदी फायदा देणारे, आणि त्याला आम्ही सबसिडी देतो आहे. म्हणजे तुम्ही जर एकरमध्ये, 2 एकरमध्ये, 2.5 एकर, 5 एकरपर्यंत आहे, या अशा ज्या काय योजना आहेत त्याचा लाभ घ्यावा यासाठी अधिकारी वर्गाला आम्ही सांगितलं. आणि आज आमची मीटिंग बऱ्यापैकी झाली आणि नॅशनल हायवे हा आम्ही पावसाच्या नंतर लवकरात लवकर चालू करायचं ठरवतो आहे. त्याची पाहणी दौरा पुढच्या आठवड्यात आम्ही घेतो आहे की सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवून, आमचे अधिकारी आणि ठेकेदार या सगळ्यांना बोलून वस्तुस्थिती काय आहे, कारण आम्हाला पण कळायला पाहिजे की किती महिन्यामध्ये हा रस्ता पूर्ण करू शकतात. तसं आम्हाला तुम्हाला ठोस उत्तर का, कारण तुम्ही विचारत असता की मुंबई गोवा हायवेची ट्रॉफिक माणगाव इंदापूरची कधी संपणार, तर आम्हाला ते संपवायचं आहे. आणि करता जो बाह्य वळण आहे इंदापूरपासून ते माणगावला बाहेर पडायचं ते आम्ही पूर्ण करतो.